तर स्वागत आहे माझ्या या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओपासून मी तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगबद्दल झिरोपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत मराठीमध्ये हा फ्री कोर्स मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. पार्ट्स वाईज मी हे व्हिडिओमार्फत तुम्हाला ऑप्शन स्कॅल्पिंग झिरोपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत का असतं, त्याच्यामध्ये काय काय असतं, ते सगळं तुम्हाला डीपली अंडरस्टँड करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. तर माझं हे व्हिडिओ स्टार्ट करायच्या पहिले माझं नाव आहे दीपक राय आणि मी गेल्या 1.5 वर्षापासून स्टॉक मार्केटमध्ये आहे. इंडियन मार्केट करून मी आता फॉरेक्सकडं वळलो आहे. त्या का वळलो आहे त्याचं पण कारण मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच एक्सप्लेन करेन. तो ऑप्शन ट्रेडिंग. तो ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम पहिले काय गरज असते? एक डीमॅट अकाउंटची. डीमॅट अकाउंट का असतो? तर डीमॅट अकाउंट एक ब्रोकर असतो, जो ब्रोकर आपल्यासाठी ट्रेड पंच करतो, बाय सेल करतो, त्याला आपलं डीमॅट अकाउंट म्हणजे तुम्ही ऐकलं असाल ना, जसं टी व्हीवर ॲड येतात, ग्रो, झेरोदा, स्टॉक, एंजल वन, हे सगळे ब्रोकर आहेत. तर मी माझे पर्सनल फेवरेट 2 ब्रोकर आहेत, झेरोदा आणि ग्रो मी मोस्टली ट्रेडिंगसाठी यूज करतो आणि झेरोदा मोस्टली मी इन्व्हेस्ट करण्यासाठी यूज करतो. तर त्या दोन्हींचे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन, या तुम्ही तुमच्या थ्रू तुम्ही ओपन करू शकता डीमॅट अकाउंटला. तो पुढे जाऊन मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे की ट्रेडिंग काय असते. ट्रेडिंग जसं आता मी कुठली वस्तू 50 रुपयाला विकत घेतली आणि ती मी 60 रुपयाला सेल केली, तर माझा प्रॉफिट किती बनेल? तर माझा प्रॉफिट बनेल 10 रुपये. तर 10 रुपये प्रॉफिटमध्ये काही टॅक्सेस लागतात, हे फक्त तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी मी माझ्याकडनं सांगतो. आता तुम्ही स्क्रीनवर बघत असाल, स्क्रीनवर बघा, टाटा मोटर, रिलायन्स, TCS, MRF, हे काय आहेत? हे स्टॉक्स आहेत. आता समजा हा MRFचा स्टॉक 1,09,263.30 रुपये एक स्टॉक आहे. समजा मी ह्याचे 10 बाय केले, तर किती जातील ह्याला? 10, 12 लाख, 11 लाख जातील. आणि त्यामध्ये तुम्हाला समजा 1,09,000ला घेऊन आणि 1,10,000 झाले, तर तुम्ही 10 लाख रुपये लावून 10,000 कमावणार. बरोबर आहे ना मी बोलते? अगर 1,000 रुपये पर स्टॉकच्या पाठी जरी भेटले तरी तुम्ही 10 लाखवर 10,000 रुपये कमावणार. म्हणजे एवढी मोठी अमाऊंट लावून तुम्ही फक्त 10,000 जनरेट करणार. आणि हे खाली बघू शकता, हे बँक निफ्टी 50 काय असतं? 50 कंपन्या मिळून, म्हणजे जसे हे टाटा, रिलायन्स, TCS, MRF जसे चांगले स्टॉक मिळून एक निफ्टी 50 कंपनी बनते. कळलं? आणि हे बँक जी असते, बँक निफ्टी, ही सगळ्या बँकांना मिळून एक बँक निफ्टी बनलेली असते. त्याला आपण ऑप्शन स्कॅल्पिंग बोलतो. आता निफ्टी 50मध्ये आता 75 क्वांटिटी बाय करायला लागतात आणि बँक निफ्टीमध्ये आपल्याला 30 क्वांटिटी करायला लागतात आणि सेन्सेक्समध्ये आपल्याला 20 क्वांटिटी बाय लागतात. म्हणजे काय आहे, आपण छोटीशी क्वांटिटी घेऊन आपण एवढ्या मोठ्या स्टॉकला बाय अँड सेल करत आहे, ह्याचा मतलब. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ऑप्शन स्कॅल्पिंग या ट्रेडिंगचे किती प्रकार असतात हे तुम्हाला मी पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेन. तर थँक्यू.